Hi, this is ZPPS Zaudgaon. Today we are starting our daily activity one day one structure. बघा आजचा दिवस जो आहे तो आहे दिवस आहे 74वा आणि आपण चॅलेंज घेतलेले 100 days 100 स्ट्रक्चर्स. आता जरा आपण वेगळ्या वळणावर आलेलो आहोत बघा, कारण आज आपण सुरू करणार आहोत WH क्वेश्चन्स. बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे देर आर 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. प्रश्नाचे 2 प्रकार असतात. बघा कोणतीही भाषा शिकायची म्हणल्यानंतर 2 गोष्टी असतात. पहिले म्हणजे कोणीतरी आपल्याला प्रश्न विचारतं आणि आपण त्याला उत्तर देतो, आणि दुसरी गोष्ट आपण कोणाला तरी प्रश्न विचारतो तो आपल्याला उत्तर देतो. म्हणजे आपल्याला जर कम्युनिकेशन करायचं असेल तर आपल्याला लोकांना प्रश्न विचारता आले पाहिजे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. 2 प्रकारचे प्रश्न आहेत. एक आहेत येस नो टाइप क्वेश्चन्स, ज्याचं उत्तर हो किंवा नाही येतं. येस ऑर नो, जे तुमची मी आधी घेतलेले आहेत. जसं की मी आता एक प्रश्न विचारतो हिला. स्टँड अप. कॅन यू रीड इंग्लिश? Yes. स्टँड अप. कॅन यू प्ले खो खो? Yes. स्टँड अप. डू यू लाईक टू स्विम? Yes. बघा म्हणजे या ठिकाणी मी तिला प्रश्न विचारले आणि तिनं येस किंवा नो मध्ये उत्तर दिलं. हा झाला प्रश्नाचा पहिला प्रकार, येस नो टाइप क्वेश्चन्स. लक्षात आलं? आता दुसरा प्रश्नाचा प्रकार आहे बघा WH टाइप क्वेश्चन्स, जे की आज आपल्याला शिकायचे. काय आहे त्याचं नाव? WH टाइप क्वेश्चन्स. आता WH टाइप क्वेश्चन्सला त्याला WH टाइप क्वेश्चन का म्हणलं जातं? कारण त्याची सुरुवात होते WH वर्ड्स पासून. WH वर्ड्स. आता WH वर्ड्स कोणते आहेत की ज्यांची सुरुवात WH या 2 लेटर्स पासून होते. जसं व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, ठीक आहे, हुज, हाऊ. हाऊ सुद्धा WH वर्ड आहे. त्याची सिक्वेन्सली WH जरी नसेल तरी पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी WH हे 2 लेटर येतात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचे की ज्या प्रश्नाची सुरुवात WH वर्ड पासून होते त्याला WH टाइप क्वेश्चन असं म्हणतात. मग त्यापैकी आपल्याला शिकायचं आहे व्हॉट, यूज ऑफ व्हॉट. ठीक आहे. आपण 1 बाय 1 सगळे WH वर्ड घेणार आहोत, त्याच्यापासून कसे प्रश्न बनवायचे. त्यातला आज आपण घेतोय व्हॉट. आता व्हॉट पासून प्रश्न बनवत असताना आपल्याला सगळ्याच काळांमध्ये त्याला बनवावं लागेल. ठीक आहे. आपण सगळे काळ तर शिकलेलो आहोत, जवळजवळ 9 काळ आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. मग त्या 9 काळांमध्ये आपल्याला आता हा प्रश्न बनवायचा म्हणल्यावर त्याचं एक ढोबळमानानं सूत्र आपल्याला असं करता येईल. व्हॉट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस यस प्लस व्ही. हेल्पिंग वर्ब म्हणजे याच्यामध्ये सगळे हेल्पिंग वर्ब आले. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण मॉडल ऑक्झिलरीज वर्ब सुद्धा आपल्याला वापरावे लागतील, जे की आहेत कॅन, कुड, मे, माइट, हे सुद्धा वापरावे लागतील. पण आज आपण सुरुवात जी करतोय सिंपल टेन्स पासून. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. मग आता या तिन्हीसाठी वापरले जाणारे जे हेल्पिंग वर्ब आहेत ते कोणते आहेत? डू, डज. सिंपल प्रेझेंट टेन्स साठी वापरतो आपण. कोणासाठी डू वापरायचं आणि कोणासाठी डज वापरायचं हे सांगायची गरज आहे का तुम्हाला? नाही. या ठिकाणी जे सब्जेक्ट आहेत त्यातलं डू कोणासाठी वापरता येईल सांगा बरं. डू कोणासाठी वापरतो आपण? हा सांगा, कोणासाठी वापरतो? I, we, they, you. शाबास. आणि डज कोणासाठी वापरतो? हा सांगा तेजस्विनी. He, she, it, noun. हा ही, शी, इट, नाउन. मग आपल्याला हे वेगळं सांगायची गरज नाही की डू कोणासाठी वापरायचं, डज कोणासाठी वापरायचं. ठीक आहे. आता डीड कोणासाठी वापरायचं तर हा सांगा, इकडं हात वर होता. हा डीड कोणासाठी वापरायचं? समजायसाठी. सगळ्याच सब्जेक्टसाठी वापरायचं. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी शॉल आणि विल आहे. शॉल कोणासाठी वापरायचं, विल कोणासाठी वापरायचं? शॉल आपण दोघांसाठी वापरतो. सांगा कोणते दोघं? I, we. आय, व्ही का वी? I, we. वी. आणि विल कोणासाठी वापरतो? उरलेल्या सगळ्यांसाठी. किंवा विल आपण सगळ्यांसाठी सुद्धा वापरू शकतो. काही अडचण आहे का? नाही. बघा तुम्हाला हे समजलं, हेल्पिंग वर्ब समजले, कोणासाठी काय वापरायचे आधीच माहिती आहे. आता आपल्याला या ठिकाणी जो वर्ब आहे त्याचा काय करायचं आहे? आपल्याला या ठिकाणी फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे सगळ्यांसाठीच. कारण आता
सिंपल पास्ट टेन्स मध्ये सुद्धा इथं डीड आल्यामुळे इथं सुद्धा आपल्याला फर्स्ट फॉर्मच घ्यायचा आहे. जसं आपण इथे इट घेतला, लर्न, थिंक, प्ले, वर्क, रीड, ड्रिंक, स्टडी, हे सगळे वर्बचे पहिले फॉर्मच घेतलेले आहेत. लक्षात आलं का तुम्हाला? आता पहिलं माझं वाक्य असं आहे की मी काय खातो. काय वाक्य आहे? मी काय खातो. मग सुरुवात आपली कशापासून होईल? व्हॉट पासून होईल. ठीक आहे. मग मी साठी आपल्याला काय वापरावं लागेल? डू वापरावं लागेल का डज वापरावं लागेल? डू. ठीक आहे. हा, मग वाक्य तयार होईल, व्हॉट डू आय ईट. बघा काय वाक्य तयार झालं? व्हॉट डू आय ईट. लक्षात घ्या. आता ह्याच वाक्याला आपल्याला जर समजा असं करायचं असेल, ती काय खाते. काय वाक्य तयार करायचंय आता? ती काय खाते. तर मग आपल्याला डू वापरता येईल का आता? हा, मग काय वाक्य तयार होईल? व्हॉट. थांबा मी सांगतो, पुन्हा तुम्हाला सांगायचे. व्हॉट डज शी ईट. लक्षात आलं? आता याच वाक्याला असं म्हणायचंय की तिने काय खाल्ले. लाली लेलो आलं. लाली लेलो आलं की आपल्याला काय वापरायचं या ठिकाणी? डीड वापरायचे. मग काय वाक्य तयार होईल? व्हॉट डीड शी ईट. लक्षात आलं का? आता आपल्याला म्हणायचे की ती काय खाईल. इन आलं तर मग आपल्याला काय वापरायचे? शाल किंवा विल. मग काय वाक्य तयार होईल आपलं? व्हॉट विल शी ईट. लक्षात आले का? व्हॉट विल शी ईट. म्हणजे आपल्याला तिन्ही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी करता आला पाहिजे. कळाले का? आता पुढचं बघूया आपण. आता लर्न घेऊया आपण. ठीक आहे. चला पुढचं वाक्य मी तुम्हाला विचारतो, सांगा. आम्ही काय शिकतो. बघा, आम्ही काय शिकतो. चला कसा प्रश्न तयार होईल? हा सांगा शिवराज, आम्ही काय शिकतो. What do we लर्न. पुन्हा एकदा सांगा. What do we learn? बघा, व्हॉट डू वी लर्न. आम्ही काय शिकतो. आम्ही काय शिकलो. कोण सांगते आता? लाली लेलो आले. आता आम्ही काय शिकलो. सांगा. डूच्या जागेवर काय वापरावं लागेल आपल्याला आता? डी. कोण सांगतं मग? आम्ही काय शिकलो. हा सांगा इकडं. हा सांगा शिवराज. What did we learn? व्हॉट डीड वी लर्न. बघा तिन्ही प्रकारे जमलं पाहिजे बरं आपल्याला. आता सांगा बरं, आम्ही काय शिकू. आता फ्युचर टेन्स. आम्ही काय शिकू. मग आपल्याला आता शॉल किंवा विल वापरावं लागेल. बरोबर आहे. कन्फ्युजन वाटत असेल तर सगळ्यांसाठी विल वापरू शकता. हा, आम्ही काय शिकू. हा सांगा बरं गीता दीदी. What shall we learn? व्हॉट शॉल वी लर्न. आम्ही काय शिकू. लक्षात यायले का तुम्हाला? आता बघा 3 टेन्स आहेत बघा, आणि तिन्ही टेन्स साठी वापरायचे हेल्पिंग वर्ब आहेत. फक्त कोणासाठी काय वापरायचे हे लक्षात घ्यावं लागणार. पुढचा बघा वर्ब आहे थिंक. बघा आता पुढचा आहे बघा, ते काय विचार करतात. ते काय विचार करतात. मग दे साठी आपल्याला काय वापरावं लागेल सांगा बरं? प्रेझेंट टेन्स मध्ये डू वापरावं लागेल का डज वापरावं लागेल? हा, मग काय वाक्य तयार होईल? कोण सांगतं? ते काय विचार करतात. सांगा. What do think? व्हॉट डू दे राहिले की त्याच्यात? What do they think? हा, व्हॉट डू दे थिंक. ते काय विचार करतात. आता सांगा बरं, त्यांनी काय विचार केला. लाली लिहिलो आलो बघा. त्यांनी काय विचार केला. आता डू डज येईल का? लाली लिहिलो आलो म्हणजे काय येणार आता? डी. सांगा बरं मग. आता सगळ्यांच्या हातवर पाहिजे बघा. आता त्यांनी काय विचार केला. हा चुकलं तरी चालतंय. सांगा. त्यांनी काय विचार केला. What will? हा, केला म्हणल्यावर काय येईल आता? विल येईल का? हा पुन्हा एकदा सांगा. Did what? हा, वाट पासून सुरू करा ना. What did will? विल कसं येईल पुन्हा? थोडं लक्ष देऊन सांगा. आपल्याला काय घ्यायचे? पहिल्यांदा व्हॉट घ्यायचे, नंतर काय घ्यायचे? डीड घ्यायचे, नंतर सब्जेक्ट घ्यायचे, नंतर
क्रियापद घ्यायचं, घाबरू नका. सांगा. What डीड did they think? शाबास. चला टाळ्या वाजवा याच्यासाठी. व्हॉट डीड दे थिंक, त्यांनी काय विचार केला. आता पुढचं फ्युचर मधलं, ते काय विचार करतील. चला, ते काय विचार करतील. आपल्याला काय घ्यावं लागेल आता, विल घ्यावं लागेल. सांगा बरं, ते काय विचार करतील. सांगा बरं. Will they हा, विल नाही, वाटचा प्रश्न आहे. What will they think? व्हॉट विल दे थिंक म्हणा. लक्षात यायले का. थोडं थोडं मला वाटायला सगळ्यांच्या लक्षात यायले. थोडंसं अवघड आहे, पण आपण आधीच काय शिकलेलं असल्यामुळे अवघड जाणार नाही. ठीक आहे. चला आता पुढे बघा. प्ले. तू काय खेळतो. तो आले, तो, ते, तात आल्यानंतर आपल्याला डू किंवा डज मधलं घ्यायचे. तू काय खेळतो. चला सांगा ईश्वरी. What do you play? शाबास. व्हॉट डू यू प्ले. सांगा. तू काय खेळला. लाली लेलो आला. तू काय खेळला. हा सांगा अंश. तू काय खेळला. What did यू play? शाबास. व्हॉट डीड यू प्ले. तू काय खेळलास. तू काय खेळशील. सांगा. तू काय खेळशील. इकडे या मागे. हा सांगा. तू काय खेळशील. What will यू play? शाबास. व्हॉट विल यू प्ले म्हणा. शाबास. चला पुढे घेऊया वर्क. चला. तो काय करतो किंवा तो काय काम करतो. सांगा. तो काय काम करतो. हा चला प्रयत्न करा सगळ्यांनी. तो काय काम करतो. हा चला कोण सांगत. हा सांगा. What does he work? व्हॉट डज ही वर्क. बघा ही आल्यामुळे डज घेतलं. आता त्याने काय काम केले. लाली लिहिलं आलं बघा. आता सगळ्यांसाठी काय मग डीड आहे. सांगा. त्याने काय काम केले. हा चला कोण सांगत. चला करा प्रयत्न. What did he वर्क. शाबास. पुन्हा एकदा सांगा. व्हॉट What did व्हॉट डीड he work? शाबास. व्हॉट डीड ही वर्क. त्याने काय काम केले. सांगा बरं. तो काय काम करील. तो काय काम करील. काय येईल. शॉल विल मधलं विलच येणार आहे. सांगा. तुम्हाला सांगायचंय आता. तुम्ही लक्ष देईन आता. तो काय काम करील. सांगा. What विल will ही वर्क. work? पुन्हा एकदा सांगा. What did डीड येत नाही ना बाळा. तो काय काम करील. what shall व्हॉट शॉल. व्हॉटच्या नंतर शॉल कसं घेता येईल आपल्याला. ही घ्यायचे ना. व्हॉट विल ही वर्क. हा बघा तुमचं लक्ष नाहीये आणि त्यातल्या त्यात घरी सराव करत नाहीत आपण. घरी जर नाही सराव केला तर असाच प्रॉब्लेम येणार. लहान बाळाला मराठी शिकताना कसं तत मम होतं तसंच होणार तुमच्यासाठी. तुम्ही जर घरी सराव नाही केलात. बघा मी जाणीव करून देतोय. तुम्हाला सराव करावा लागणार. ठीक आहे. चला पुढे जाऊया आता आपण. रीड. ती काय वाचते. ती काय वाचते. बघा. चला इकडे बघा. मुलांचे हात छान वर आहेत. हा सांगा. ती माऊली ती काय वाचते. What will she वाचते. तो ते ता डू डज मधलं घ्यावं लागेल. वाचील थोडीच म्हणले मी. हा What does she read? शाबास. उभा राहा. हा तिने काय वाचले. What will वाचले. लाली लेलो. what did read? What did she read? ती काय वाचील. What will she read? हा अशा प्रकारे बघा. व्हॉट डज शी रीड. व्हॉट डीड शी रीड. व्हॉट विल शी रीड.
व्हॉट विल शी रीड. अशा प्रकारे तिन्ही पण. चला आता ड्रिंक घेऊया. आपण इटचा वापर करूया आता. ती काय पिते. एखादी गाय आहे आणि ती काहीतरी प्यायली. आपल्याला विचारायचे ती काय पिते. चला प्रयत्न करा. सिद्धार्थ हात वर नाहीये, प्रयत्न करावा लागणार आहे. हा सांग बाई. What does हा it drink? शाबास. व्हॉट डज इट ड्रिंक. सांगा तिने काय पिले. एखादी गाय तिला काहीतरी आजार झाला, मग आपल्याला विचारायचं तिने काय पिलं. हा सांग जगदीश, तिनं काय पिलं. What डीड did इट it ड्रिंक. drink? व्हॉट डीड इट ड्रिंक. तिनं काय पिलं. ती काय पिईल. हा सांगा. What will it drink? व्हॉट विल इट ड्रिंक. शाबास. चला आता स्टडी. जगदीश काय अभ्यास करतो. जगदीश काय अभ्यास करतो. हा सांगा. What does Jagdish study? व्हॉट डज जगदीश स्टडी. जगदीशने काय अभ्यास केला. लाली लिहिलं आलंय. हा सांगा. जगदीशने काय अभ्यास केला. Jagdish नाही बाळा, वाटचे प्रश्न चालू आहे. जगदीशने कशी सुरुवात होईल. हा what Jagdish डीड. did study? शाबास. व्हॉट जगदीश येईल का रे. व्हॉट डीड जगदीश. पुन्हा एकदा सांगा. What did Jagdish काय. study? हा पुन्हा एकदा सांगा मग. What did Jagdish study? शाबास. व्हॉट डीड जगदीश स्टडी. जगदीशनं काय अभ्यास केला. जगदीश काय अभ्यास करील. कोण सांगत. हा सांगा आयुष. जगदीश काय अभ्यास करेल. What will Jagdish study? व्हॉट विल जगदीश स्टडी. बघा अशा पद्धतीने आज आपण सिंपलचे जे 3 टेन्स आहेत, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, याचा उपयोग करून व्हॉटचे वाक्य कसे करायचे, व्हॉटचे प्रश्न कसे करायचे हे आज आपण शिकलेलो आहोत. थोडंसं तुम्हाला जास्त सराव करावा लागेल. आलं का लक्षात. याचे तुम्हाला 30 वाक्य करायचे आहेत. 10 प्रेझेंट टेन्सचे म्हणजे ज्याच्यामध्ये डू डज येईल, 10 पास्ट टेन्सचे ज्याच्यामध्ये डीड येईल आणि 10 फ्युचरचे ज्याच्यामध्ये शॉल विल येईल. असे 30 वाक्य आणि चांगला सराव तुम्हाला उद्या करून यायचा आहे. दिस इज होमवर्क फॉर ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक्यू.